वळूयात पुढच्या बातमीकडे। मुंबई गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामाविरोधात जनआक्रोश समितीनं तीव्र भूमिका घेतली आहे। पनवेलमधल्या पळसपेत पाठपूजन आंदोलन करण्यात आलं। यावेळी कोकणातील नागरिक मोठ्या संख्येनं या आंदोलनाला उपस्थित होते। त्यांच्याकडून सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली। यापुढचं आंदोलन हे पेणमध्ये होणार आहे। परत मुंबई गोवा महामार्गासाठीच्या जनआक्रोश आंदोलनातल्या प्रमुख आंदोलकांनी दिलेल्या प्रतिक्रिया। मागची आमची जनआक्रोश समितीची एक महासभा झाली आणि महासभेमध्ये आम्ही सर्व लोकांना विचारलं। लोकांनी परत म्हटलं की आपली जी रस्त्याची अवस्था व्यवस्थित झालेली नाही तर आंदोलन घेण्यात यावं आणि त्यानुसार एक आंदोलन पुकारलंय, गणपती आंदोलन, आणि ते आंदोलन आपण लांजापासून मुख्यमंत्री बंगला इथपर्यंत करणार आहोत आणि त्याचा हा सुरुवात आहे। गेले अडीच ते 3 वर्ष मुंबई गोवा महामार्ग हा पूर्णत्वास व्हावा म्हणून जनआक्रोश समितीच्या माध्यमातून आंदोलनं वेगवेगळ्या प्रकारे केली गेली, शांततेत केली गेली। परंतु हे नालायक निर्लज्ज जे सरकार आहे ना, आणि हे सरकार म्हणजे प्रत्येक पक्षातील नेते आणि हे ठेकेदार यांची जी काय मिलीभगत आहे, याच्यामुळे हा महामार्ग पूर्णत्वास जात नाहीये।